नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे। सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी 5 वाजताच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे रेसिपी करून बघू शकता। तर मी तुम्हाला शेवयाचा उपमा दाखवणार आहे। मऊ मऊ आणि मोकळा मोकळा होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, त्याच पातेल्यात मी आता थोडंसं एक पळी तेल घातलेले आहे। त्याच्यात थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की थोडंसं हिंग घालायचं आहे। थोडेसे जिरे घातले आहेत। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ते त्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। मिरची चांगली परतली की त्याच्यात थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। मग एक बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ होत आला ना की मग एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यायचा आहे। बघा, कांदा आणि टोमॅटो चांगले परतत आल्यावर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, चमचा हळद घालायची आहे आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे 1 पॅकेट, हा घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं 1-2 चमचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। पाणी टाकून परतल्यावर आता ही भाजलेल्या शेवया आहेत ह्या घालायच्या आहेत आणि परतून घ्यायच्या आहेत। आता याच्यात 1 चमचा साखर घालायची आहे। शेवई शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे। जेवढ्या शेवया आहेत तेवढंच पाणी घालायचं आहे, म्हणजे शेवई मऊ आणि मोकळी मोकळी होते। आता हे आपण झाकून ठेवूया 5 मिनटं, म्हणजे शेवया चांगल्या शिजतात। झाकून 5 मिनटं झालेली आहे। हे बघा, शेवया छान अशा शिजलेल्या आहेत। हे बघा, मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत। हे बघा, थोडंसं मी मऊ ठेवलेले आहे। हे बघा, अशा छान झालेल्या आहेत, चविष्ट अशा। आता आपण प्लेटिंग करूया। हे बघा, छान अशा झालेल्या आहेत। हे बघा, छान अशा मऊ आणि हे बघा अशा झालेल्या आहेत। आता ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं घालत आहे। किसलेलं ओलं खोबरं आहे, याच्याने छान चव येते। आणि हा लिंबू आहे त्याच्यावर पिळून खायला। तर कशी वाटली माझी ही शेवयांच्या उपम्याची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। कशी वाटली माझी शेवयाच्या उपम्याची रेसिपी? मऊ मऊ आणि मोकळा मोकळा होतो आणि पटकन होणारी रेसिपी आहे। तुम्ही कधीही करून खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन, तर शौर्यच क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या। तुम्हाला माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपी सहित, अशाच एका नवीन व्हिडिओ सहित पुन्हा भेटूया। तोपर्यंत बघत रहा शौर्यच क्लाउड किचन। धन्यवाद।